सगळ्यात आजचा सगळ्यांना आवडलेला जो ब्लाऊज, मला सुद्धा फार आवडला तो, आणि फार वेळ खाल्लेला ब्लाऊज आहे तो हा आहे. ह्याचं क्लायंट न्यायला येतंय, 4 वेळा कॉल करून झालेला आहे की ताई ब्लाऊज झाला की नाही. त्यांनी खूप सारे ब्लाऊज दिलेले आहेत आणि त्याच्यातला त्यांना हा संक्रांतीला घालायला ब्लाऊज पाहिजे. हे पहा इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय. ह्या ब्लाऊजची साडी पण तुम्हाला दाखवते मी. तर इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय. 4 टक्स आहे, पॅडेड आहे, ह्याला ट्रिपल अस्तर लागलेला आहे. पॅडेड ब्लाऊजमध्ये 4 टक्स आणि ट्रिपल अस्तर आहे. फिनिशिंगला खूप सुंदर दिसतोय, बसायला खूप सुंदर बसतो आणि फिटिंगला त्याहून सुंदर बसतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि ह्याला अशा पफ स्लीव्ह शिवलेल्या आहेत. त्याची जी बॉर्डर होती तितकीच बॉर्डर फक्त पुढे दाखवलेली आहे, किंवा त्यांना हवी होती तितकीच बॉर्डर. कपडा थोडासा ॲडजस्ट करावा लागला मला, कारण हे कट पीस होते वेगळे वेगळे, फ्रंट बॅक वेगवेगळे असल्यामुळे ही ते डिझाईन होते. त्यांना ही डिझाईन बॅकला हवी होती, कारण त्या म्हटल्या फारशी साडी घातल्यानंतर पुढे तर डिझाईन दिसून येत नाही पदर घेतल्यानंतर, तर ही बॅकला जाऊ दे. बॅक हुक आहे या ब्लाऊजला. नमस्कार माझ्या गोडताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचेस सरितामध्ये. तर आज मी रेग्युलरचं रुटीन शेअर करत आहे तुमच्यासोबत, कारण बऱ्याच ताई म्हणतात की नवीन शॉप त्यांनी चालू केलेलं आहे आणि शॉपमधलं रुटीन कसं असतं ते आम्हाला प्लीज शेअर करा. तर त्यासाठीच मी अगदी जेवढं जमेल तितकं मोजक्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर आज मी सकाळी शॉपवरती आल्यानंतर बरीच धावपळ झालेली आहे. कालची ब्लाऊजं खूप सारी होती ब्लॅक कलरची, ती 3-4 शिवून झालेले आहेत, बाकीचे अजून कटिंग तसेच पडलेले आहेत. खूप सारे ड्रेस मला द्यायचे आहेत आणि ते ड्रेस म्हणजे सिम्पल ड्रेस नसून ऑल्टरनेक आहे, अस्तरचे ड्रेस आहेत आणि त्याला प्रिन्सेस कटसुद्धा आहे. तर असे काही ते ड्रेस आहेत. हे पहा, असे हे ड्रेस मटेरियल आहेत. सलवार मी ऑलरेडी शिवून ठेवलेले आहेत आणि हे सुद्धा बाटिकचा ड्रेस आहे, आता जस्ट माझ्या हातातून शिवून झालेला आहे. आणि इकडे एक ड्रेस आहे, तो अर्धवट आहे. हा बघा बांधणीचा ड्रेस आहे, बांधणीचा पॅटर्न आहे अशा पद्धतीने, आणि तो सुद्धा इथे बघा सुरुवात चालू आहे त्याची, अर्धवट झालेला आहे, ऑल्टरनेक जोडून झालेला आहे, साईडचे पीस आहेत ते जोडण्याचं चालू आहे. आणि बाकीचे 2 टॉप आहेत, हे क्रीम कलर आणि हा लेमन कलर, ते अजून कटिंग व्हायचे आहेत. कटिंग करताना मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवेन आणि हे शिवल्यानंतर रेडी झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला की कसे ड्रेस झालेले आहेत, कसे वाटत आहेत किंवा काय. आणि तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनला नक्कीच सांगा, तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्ही सुद्धा असा ड्रेस नक्कीच शिवू शकता. चला तर मग आता कटिंग थोडं पाहूया, थोडं स्टिचिंग पाहूया आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. तर इथे मी काही टॉप कटिंग करूनच ठेवले होते, कारण क्लायंट येत होते आणि मध्येच मी कॅमेरा लावला होता शूट करण्यासाठी. झालं असं, कटिंग चालू होतं, मला वाटलं कॅमेरा मी लावलेला आहे, कारण कॅमेरा लावला आणि क्लायंट आलं, त्यामुळे मी तो स्टार्ट करायचा राहून गेले. आणि नंतर क्लायंट गेल्यानंतर त्यांचं मी काम घेतल्यानंतर मला वाटलं की कॅमेरा माझा ऑलरेडी स्टार्टच आहे, मी आपलं कटिंग करत बसले आणि नंतर पाहते तर काय, कटिंगला व्हिडिओज मी स्टार्ट केला नव्हता. त्यामुळे या टॉपचं कटिंग माझ्याकडून मीच झालेलं आहे, जे तुम्हाला मी दाखवणार होते थोडंफार जे काही कटिंग असेल, कारण याला पुढे प्रिन्सेस कट कटिंग होतं आणि हॉल्टरनेकचा हा टॉप आहे. तर असे 4 टॉप आहेत याच पॅटर्नचे आणि एकाच क्लायंटचे, त्यांना हेच ड्रेस आवडतात. तर त्या सुरुवातीपासून आपल्याकडे असेच ड्रेस शिवतात याच पॅटर्नचे. तर इथे मी आता या ड्रेसला जॉईन वगैरे करून झालं होतं, पुन्हा बाही लावली आणि बाही लावल्यानंतर ओव्हरलॉक करून घ्यायचं होतं. तिकडे सुपीलाला सुद्धा मी जोडायला दिलं होतं. ड्रेसचे जे पीस होते, कट पीस काढले होते फ्रंट साईडचे वगैरे वेगळे झाले होते, ते तिथे जोडत बसलेले आहे. आणि त्यानंतर मी या टॉपला आता फिटिंग टाकून घेते. फिटिंग टाकतो आपण, ते सुद्धा खूप सोपी पद्धत आहे फिटिंग टाकण्याची, कारण आपल्याकडे सविस्तर व्हिडिओ कटिंगचा आणि फिटिंगचा येणार आहे ड्रेससाठी. फक्त जरा निवांत वेळ मिळेना झाला आहे असा विषय होतो. बऱ्याच ताईंचे कमेंट येतात की प्रत्येक विषयावरती व्हिडिओ बनवा, पण शॉपचं काम सांभाळता घरचं सांभाळता कधी-कधी सगळंच राहून जातं, असं होतं. तरी तुम्ही मला छान सपोर्ट करताय, छान समजून घेताय, त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि आता बघा ह्या ड्रेसचं फिटिंग आहे ते मी मार्किंग करून ऑलरेडी कटिंगच्या वेळेला ठेवलेलं असतं, पण कटिंग करताच मी मार्किंग जे केलेलं असतं तेच प्रॉपर नाही पकडत, कारण जेव्हा फिटिंगला ड्रेस येतो त्यावेळेला पुन्हा मी रीचेक करते, कारण कुठे पाव इंच किंवा अर्धा इंच इकडे-तिकडे फिटिंगचा पॉईंट हालायला नको, त्यासाठी पुन्हा एकदा चेक करून फिटिंग टाकलेलं कधीही चांगलं. कारण गडबड होण्यापेक्षा कधीही डबल वेळ देऊन फिनिशिंगमध्ये व्यवस्थित फिटिंग आलं तर शिलाई झाल्यानंतर तो कपडा खूप सुंदर दिसून येतो. हे पहा, आता या अगोदरचं तर तुम्हाला कटिंग टॉपचं दाखवता आलं नाही, ते माझ्याकडून मिस झालं. त्यानंतर मी आता इकडे छोटा बेबी फ्रॉक आहे तो कटिंग करते. एक 2.5-3 महिन्याचं बाळ आहे, ज्या बाळासाठी संक्रांतीला ड्रेस शिवायचा होता, तर त्याचं कटिंग मी ते करते. खूप छोटं माप आहे, अगदी टोटल फुल फ्रॉकचं माप इथे 16 इंच आहे, त्यातून 6.5 इंचवरती ब्लाऊज अटॅच केलेला आहे. त्यानंतर त्याची चेस्ट साईज आहे ती मला वाटतंय
10 इंच आहे. 10 म्हणजे टोटलमध्ये गेलात तर 16 ते 18 इंच आहे. कंबर पण तितकीच आहे. कारण थोडंसं लूज ठेवलेलं आहे आणि ते मला झालेली आहे जाम सर्दी. त्यामुळे व्हायरलमुळे मी परेशान आहे आणि मध्ये-मध्ये शिंकासुद्धा जाम येत आहेत. त्यामुळे मी पुन्हा-पुन्हा कटिंग करताना डिस्टर्ब होते असो आता व्हायरल सगळीकडे पसरलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच सर्दी, खोकला थोडासा झालेला आहे. तर काम आपल्याला रेग्युलर करावंच लागतं. त्याच्यापासून आपल्याला वेळ काढता येत नाही किंवा वेळ मिळत नाही. तर सगळं सांभाळता-सांभाळता आपल्याला सुद्धा हे कंटिन्यू करायचं आहे. खूप छोटा बेबी फ्रॉक आहे त्याच्यामुळे मलाच असं वाटलं, की एका क्षणाला गळा वगैरे मोठा व्हायला नको का म्हणून डिस्कस करतीये बघा पाठीमागे फिरून सुप्रियाशी आणि उषाशी. तर खूप छोटं बाळ आहे, खूप छोटं माप आहे आणि या मापाचा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर सविस्तरमध्ये तर तसं कमेंट सेक्शनला कमेंट करा. खूप सुंदर, सुंदर फ्रॉक शिवून मी या अगोदरसुद्धा टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. पण तुम्हाला हवा असेल अजून पुन्हा व्हिडिओ तर नक्कीच शेअर करेन मी. तर अस्तरमध्ये कटिंग करून घेतलं खालचा घेर आणि वरचा जो ब्लाऊजचा मेजरमेंटप्रमाणे आकार आहे तो करून घेतलेला आहे कटिंग. त्यानंतर बघा मी इथे मेन फॅब्रिकवरती कटिंग करते आणि मेन फॅब्रिकवरती कमरेपासूनचा फ्रॉकचा जो घेर आहे तो कटिंग करण्यासाठी मेन फॅब्रिक मी इथे डबल घेतलेला आहे आणि मोजून इथे मी हा घेर आहे खालचा मेन फॅब्रिकचा फ्रॉकचा तो कटिंग करते. कारण छोटं बाळ असल्यामुळे जास्त काही कपडा लागणार नाही. त्यांनी ते जवळ-जवळ 1.5-2 मीटर कपडा आणला होता अंदाजे. पण भरपूर सारा शिल्लक त्यांचा कपडा राहणार आहे. त्यानंतर ह्या कपड्याची डिझाईन जी होती ती एकाच बाजूनी कटिंग होणारी होती. म्हणजे पान वगैरे असलं की कसं पुढच्या बाजूला वरच्याच बाजूला शेंडा आला पाहिजे, खालच्या बाजूला देठ आला पाहिजे. अशी जी डिझाईन असते एकाच साईडनी कट होणारी तीच आपल्याला ॲडजस्ट करून कटिंग करावं लागते. तर त्यानंतर बघा इथे मी फ्रंटचे 2 पार्ट वेगळे-वेगळे ठेवले आणि ते कटिंग करून घेतले. आता हा फ्रॉक कटिंग झालेला आहे. त्याच्यासाठी डोरी किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या कटिंग करायच्या आहेत. त्याला छोटासा खूप सुंदर असा पफ स्लीव्हज करायचा आहे. मला सुद्धा टेन्शन आलं होतं, की अगदी 2.5 इंचाचा पफ स्लीव्हज मी कशी करेन किंवा 3 इंचाचा म्हटलं तर. कारण तयार तो 2.5 इंचाचा त्यांना हवा होता. मग कसं होतं रेग्युलर मापं आपली स्टँडर्ड मापं हातातून जातात त्यामुळे पटपट कामं होतात. पण इतकं छोटं माप आलं की खूप विचार करावा लागतो. असं वाटतं की कमी तरी पडणार नाही ना, चुकणार तरी नाही ना. चुकत तर नाही पण एक मन असतं ना त्याच्यामुळे बघा. खूप छोट्या-छोट्या पट्ट्या काढलेल्या आहेत स्लीव्हजसाठी मी आणि ते बंद बांधायचे आहेत कमरेला त्याच्या सुद्धा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत 2-2 इंचाच्या. कारण डबल करून फोल्ड करून शिवल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा बंद तयार मिळणार आहे. त्यानंतर इथे हा फ्रॉक शिवायला घेतलेला आहे. एका साईडची अस्तर वगैरे अटॅच करून एका साईडची बाजू आहे ती तयार करून घेतली होती. खूप सुंदर दिसत होती. छोटी-छोटी स्लीव्हज आहेत ती आणि त्यानंतर ह्याला मी अस्तर वगैरे अटॅच करून वरचा जो घेर आहे मेन फॅब्रिकचा तो अटॅच करते. समोर क्लायंटसुद्धा येतात विचारपूस करण्यासाठी कारण संक्रांत एकाच दिवसावरती आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या ऑर्डर तयार झालेत की नाही ह्याचं टेन्शन किंवा काळजी असते. तर सगळ्यांना अटेंड करता-करता इथे मी फ्रॉक माझा शिवून झालेला आहे आणि फ्रॉक शिवून होता-होताच फ्रॉकची जी बेबी आहे तिची आजी येऊन थांबली होती काउंटरला. त्यांच्याशी गप्पा मारता-मारता मी त्यांच्याशी बोलते. मी उठतीये तोवर उषा म्हटली, "दे दो दीदी मैं करती हूँ इंटरलॉक." तिला पण आवडतं छोटं-छोटं काम करायला, शिकायला. तर ती ओव्हरलॉक करत आहे मागे फ्रॉकला आणि मी समोर क्लायंट आलेले त्यांच्याशी गप्पा मारतीये. तर तयार झाल्यानंतर ओव्हरलॉक झाल्यानंतर असा काही फ्रॉक आपला तयार झालेला आहे. इतका सुंदर दिसतोय की आम्हा सगळ्यांनाच तो खूप आवडला होता. हे पहा तयार फ्रॉकचा लूक असा काही आहे. तर मस्त संक्रांतीमध्ये किंवा बोरनांसाठी हा फ्रॉक घातला जाणार आहे. त्याचे बंदसुद्धा खूप छान झालेले आहेत. फुगीर असे बंद दिसतायत. तर हा फ्रॉक तयार झाला. हा मी समोर देऊन दिला. त्यानंतर बराच वेळ निघून गेला होता. संध्याकाळी 7-7:30 झाले होते. उषा आणि सुप्रिया दोघीही गेल्या होत्या. दुकान आता शांत होतं. क्लायंटची पण गर्दी थोडीशी कमी झाली होती. तर अशा वेळेला मात्र मग अगदी मन लावून मी माझं राहिलेलं शिल्लक काम असतं ते करते. या ब्लाऊजसाठी ऑलरेडी क्लायंटचा 3 ते 4दा कॉल आला होता. त्यांना गावी जायचं होतं आणि त्यांना 8च्या अगोदर हा ब्लाऊज हातात हवा होता. तर ह्याला मी अर्धवट ह्याचं स्टिचिंग असतानाच उषानी हातशिलाई आणि हुकलूक करून गेली होती. त्यामुळे माझं ते काम वाचलं होतं. पटकन याला स्लीव्हज वगैरे तयार करून अटॅच करून फिटिंग करून मी हा क्लायंटला हँडओव्हर करणार होते. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे. डिझायनर साडीवरचा आहे आणि याला पफ स्लीव्हज आहेत. या पफ स्लीव्हज थोड्याशा वेगळ्या आहेत. खूप सॉफ्ट असा कपडा असल्यामुळे त्यांनी विदाऊट अस्तर स्लीव्हज तयार केल्या होत्या आणि संध्याकाळच्या वेळेला घरी जायची वेळ जवळ आली तर खूप घाई होते. कारण हातातलं काम कंप्लीट झालं पाहिजे. ते क्लायंटला देऊन गेलं पाहिजे. कारण अर्धवट राहिलं तर रात्री खूप उशिरा क्लायंट आपण बोलवू शकत नाही आणि त्यांनासुद्धा घरची कामं, स्वयंपाक वगैरे लेकरांचं करणं
खाऊ घालणं, बरीच कामं असतात. मोठी फॅमिली असेल तर मग सगळीकडेच अडकून पडतात. अशा वेळेला आपण सुद्धा त्यांना अवेळी शॉपवरती बोलवणं पण चुकीचं होतं. म्हणून माझी इथे खूप धावपळ चालली होती हे ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी. म्हणून मी फ्रॉक शिवताना हा ब्लाऊज अटॅच करून बॉडी तयार करून उषाला दिला होता हेमिंगसाठी, तर तिने तो केला होता. त्यानंतर मी स्लीव्हज तयार केल्या, फिटिंग टाकत आहे, फिटिंगचं माप घेत आहे. बऱ्याच ताई आपल्याला म्हणतात, पुन्हा एकदा एक व्हिडिओ टाका फिटिंगचं माप घेऊन, फिटिंग कसं करायचं त्याच्यावरती. कारण काखेमध्ये त्यांना पुन्हा फिटिंग केलं की फुगा येतो किंवा पफ येतो, लूज पडतो, चुन्या पडतात. तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येणार आहे. कारण छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्यासुद्धा फिनिशिंगमध्ये खूप मॅटर करतात. तर सगळ्यांना सगळ्या गोष्टीतलं फिनिशिंग लक्षात यावं, कळावं, समजावं आणि त्यांनी शिकावं हीच माझी नेहमी तडफड असते किंवा धडपड असते. तर अशा पद्धतीने फिटिंग टाकल्यानंतर हा ब्लाऊज तयार झालेला आहे. मागे डोरी अटॅच केली होती. त्याच्यासाठी इथे गोंडे तयार करते. याच कपडाचे 3.5 बाय 3.5 किंवा 4 बाय 4 इंचाचे आपण इथे स्क्वेअर कट पीस काढून घेतले होते आणि त्याचे इथे डबल गोंडे करत होते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज सुद्धा तयार झालेला आहे आणि आता पहा, तुम्हाला मी हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर दाखवते कसा झालेला आहे तो. खूप सुंदर दिसतोय आणि डिझाईन जी आहे ती पाठीमागे घेतलेली आहे. 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा. 32 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. सो फायनली 2 दिवसाच्या ऑर्डर ज्या द्यायच्या होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत. कालचे जे ब्लॅक कलरचे ब्लाऊज शिवले होते ते तयार करून हेमिंगला गेले होते. ते येऊन उषांनी लटकवलेले आहेत. सकाळीच ते आणून दिले होते. ते इकडे हँगर लावलेले आहेत. 3-4 ब्लाऊज ते आहेत आणि त्यानंतर आज सकाळी शॉपवरती आल्यानंतर जसं की मी म्हटलं होतं, कालचे जे ड्रेस कटिंग झाले होते ऑल्टर नेकचे अस्तरचे ड्रेस होते आणि त्याला फ्रंट साईडला प्रिन्सेस कटचा कट होता पूर्ण. तर ते 4 टॉप कालच्या दिवसामध्ये कालचे 4-5 ब्लाऊज झालेले आहेत. कालचे 8 ते 9 ब्लाऊज कटिंग झाले होते आणि कालचं राहिलेलं काम आज कंप्लीट केलं होतं आणि दुपारनंतर पुन्हा दुसरं काम घेतलं होतं. आज सुद्धा वेगळेच ब्लाऊज आहेत, वेगळीच डिझाईन आहे आणि आज खूप सुंदर एक बेबी फ्रॉक शिवला. ते बाळ अगदी 2.5 ते 3 महिन्याचं आहे आणि त्यांना संक्रांतीसाठी ब्लॅक फ्रॉक हवा होता. तर त्यांना खूप घाई लागली होती. म्हणजे अगदी मी जे टायमिंग सांगितलं होतं त्या टायमिंगला तो फ्रॉक कंप्लीट व्हायच्या अगोदर त्या येऊन समोर थांबल्या होत्या. थोडा वेळ त्या थांबल्या, गप्पा मारत आणि इतका ड्रेस तो आवडला, खूप छान वाटलं आणि मलाही तो ड्रेस इतका आवडला की मी त्यांना तो असाच देऊन टाकला. म्हटलं चला माझ्याकडून संक्रांतीचं गिफ्ट समजा आणि हे घेऊन ठेवा. त्या अजिबात घेत नव्हत्या कारण त्या म्हटल्या होत्या काय जे होतील तुमची शिलाई चार्ज ते आम्हाला सांगा. पण ओळखीतल्याच होत्या आणि त्यांची मुलगी अधूनमधून आली की मला भेटते, काकू कशा आहात, बऱ्या आहात ना म्हणून विचारपूस करते आणि खूप अगोदरची जुनी ओळख आहे. तर म्हटलं चला एखाद्या बाळाला संक्रांतीचं गिफ्ट आपल्याकडून सुद्धा जाऊया. मला सुद्धा खूप छान वाटतं लहान मुलांना असं ड्रेसेस वगैरे शिवून द्यायला. तर मला सुद्धा वेळ मिळत नाही. मला खूप आवडतात असे छोटे छोटे बेबी फ्रॉक बेबी ड्रेस शिवून सेल करते सुद्धा मी. खूप पहिले करायची, आता अजिबात वेळ मिळत नाही ह्या सगळ्या रुटीनमधून किंवा ह्या वर्कलोडमधून. तर त्यांना पण खूप आनंद झाला आणि त्या पण छान घेऊन गेल्या. त्या नाहीच म्हणत होत्या तुमची जी काही असेल ती शिलाई घ्या म्हणून. मग त्यांना मी म्हटलं ठीक आहे, संध्याकाळच्या वेळी आलेला आहात तर फक्त जस्ट संध्याकाळची दिवा लावण्याची वेळ आहे म्हणून 10-20 रुपये माझ्या हातावरती त्यांना म्हटलं देऊन द्या, कारण संध्याकाळची वेळ आहे म्हणून. संध्याकाळची बोवणी असते किंवा सुरुवातीचं शॉप उघडलं तेव्हाची एक बोवणी असते आणि संध्याकाळची एक बोवणी असते. तर त्यांनी 500 रुपये काढून माझ्या हातात दिले, पण म्हटलं नको, त्यांना अवघडल्यासारखं झालं होतं. पण नाही म्हटलं तुम्ही 10-20 रुपये द्या, त्यात मी खुश आहे. माझ्या नातीला माझ्याकडून ते गिफ्ट समजा संक्रांतीचं. तर त्यांनी कपडा आणून दिला होता, मी ते शिवून दिलं. म्हटलं दोघींकडून गिफ्ट झालं, दोन्ही आज्यांकडून ते गिफ्ट झालं, छान वाटलं. चला तर मग आता कालपासून कटिंग केलेले ड्रेसेस आहेत. ब्लाऊज तर काल तुम्ही पाहिले होते, ब्लॅक कलरचे ब्लाऊज होते ना, नारायण पेठ एक होता, एक ब्रॉकेटमध्ये होता ब्लॅक कलरचाच आणि कॉपर कलर होता आणि एक रेग्युलर गोल्डन आणि ब्लॅक होता. त्यानंतर अर्धवट जो राहिलेला ब्लाऊज आहे तो सुद्धा मी आज कंप्लीट केलेला आहे. आणि त्या अगोदर हे जे ड्रेस कसे आहेत किंवा कुर्ते कसे झालेले आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हा जो कुर्ता आहे, कुर्ता जो आहे ग्रे कलरचा, हा पहा जवळून पहा, हॉल्टर नेक आहे याला. अशा पद्धतीचा हा हॉल्टर नेक आहे. पुढे पंचकोनी गळा आहे, छोटी स्लीव्ज आहे अशा पद्धतीची. आणि हे काय असे ड्रेस आहेत आणि याला पूर्ण बघा इथून आहे ना प्रिन्सेस कटचं कटिंग आहे. तुम्हाला दिसत असेल नसेल पण मी तुम्हाला सांगते, इथून प्रिन्सेस कटचं याला कटिंग आहे. याच मापावरती ड्रेस शिवायचे होते. तर हे पहा, हा मापाचा ड्रेस आहे. त्याच पद्धतीने आम्ही हे ड्रेस शिवलेले आहेत. आता या ड्रेसला तुम्हाला प्रिन्सेस कटचा इथे कर्व दिसत आहे दोन्ही साईडला. तर असा काही हा टॉप आहे जो लाइनिंगचा आहे, लाइनिंग लावून शिवलेला आहे. खाली त्याला अशी ही बॉर्डर आहे, सुंदर दिसतोय ड्रेस. आणि याला सुद्धा अस्तर लावलेला आहे. कॉटन सिल्कमध्ये ड्रेस आहे, पाठीमागे ब्लॅक कलर आहे आणि पुढे असा हॉल्टरनेक झालेला आहे. आता हे जे क्लायंट आहे ते सुद्धा माझे शॉप मी जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून जे क्लायंट आहेत, बरेच वर्ष झालं, जवळजवळ 8-10 वर्ष व्हायला आली या गोष्टीला.
तर त्यांना सुद्धा असेच ड्रेस आवडतात. त्यांना या वेळेला घाईमध्ये मी म्हटलं की सिम्पल आपले टॉप असतात ते शिव, तर त्या म्हटलं नाही, तुम्ही कितीही घाई करा, काहीही करा, मला माहीत नाही, पण मला पॉल्टर नेकचे विथ प्रिन्सेस कटचे जे कुर्ते आहेत ते शिवावेत. हा बाटिकचा कपडा आहे, दिसायला खूप सुंदर दिसतो आणि टिकायला सुद्धा खूप सुंदर टिकतो. तर त्यांनी यावेळेला 2 ड्रेस मटेरियल जे आहे ते बाटिकचे आणलेले आहेत आणि मला आवडलेला कलर आहे तो हा आहे. हा कलर मला खूप आवडतो, तर छान वाटतो घातल्यानंतर किंवा दिसायला सुद्धा सुंदर वाटतो. किती प्रिटी दिसतोय बघा हा कुर्ता सुद्धा. पाठीमागे याला नेकला डिझाईन आहे अशी आणि असा काही हा कुर्ता तयार झालेला आहे. छोट्या स्लीव्ज आहेत आणि प्रिन्सेस कटचा कुर्ता आहे, पुढे पूर्ण भरलेला आहे. हे पहा. तर हा झाला तिसरा कुर्ता आणि त्यानंतर हा एक आहे बांधणीमध्ये, त्याच्या खाली सलवार व्हाईट कलरची आहे. ह्याची प्रत्येकाची सलवार आहे, प्रत्येक टॉपची वेगवेगळी सलवार आहे. पाठीमागे ते शिवून ठेवलेले आहे, घडी मारून ठेवलेले आहे. आता म्हणलं तुम्हाला दाखवायचे तर फक्त टॉपच दाखवू, सलवार शिवलेले आहे तर त्याच्यामध्ये फारसं काय दाखवण्यासारखं नाही. आणि हा एक टॉप आहे, बांधणीमध्ये आहे. खूप सारा कलर आहे याच्यामध्ये, छान वाटतोय. थोडा राजवाडी पॅटर्न म्हटला तरी चालेल किंवा बांधणी पॅटर्न म्हटला तरीही चालेल. तर असे काही हे ड्रेस आहेत. त्याच्या तुम्ही सलवार म्हटलात त्याचे, आणि या ड्रेसचे सलवार म्हटला तर हे पहा, हा एक सलवार आहे, पुन्हा हा सलवार आहे, पुन्हा हा कॉटन सिल्कच्या ड्रेसचा सलवार आहे आणि हा व्हाईट सलवार आहे. हा व्हाईट जो सलवार आहे तो या ड्रेस मटेरियलवरचा आहे आणि हे जे 2 आहेत हे बाटिकच्या टॉपमधले सलवार आहेत, जांभळा एक आणि हा मोरपंखी एक. तर अशा पद्धतीने हे सलवार सुद्धा अगोदरच रेडी झाले होते. शक्यतो सलवार पटकन होतात, कारण कटिंग केले ना की सुप्रियाला शिवायला देते मी. अजून एक माझ्याकडे कारागीर आहे आरती म्हणून, ती कधीतरी येते जेव्हा सुप्रिया ॲब्सेंट असेल त्यावेळेला किंवा काही इमर्जन्सी असेल तर तिने 2 सलवार शिवलेले आहेत आणि हिने 2 सलवार शिवलेले आहेत. म्हणजे आरती आणि सुप्रिया दोघींनी मिळून 4 सलवार कंप्लीट केलेले आहेत आणि बाकीचे कटिंग फिटिंग बाकी आम्ही रेग्युलरमध्ये केलेलं आहे. तर या सलवार आता ठेवून देते आणि आता पाहूया ब्लाऊज. टॉप आणि ड्रेस तर आपण पाहिले, आता ब्लाऊज पाहूया. तर कालमधलंच कटिंग झालेलं होतं, रात्री लेट नाईट कटिंग केलं होतं ते. हे ब्लाऊज आहे, रेड कलरचा आहे, मरून रेड आहे, प्रिन्सेस कट आहे आणि याला एल्बो स्लीव्स केलेले आहेत. एल्बोच्या पेक्षा थोड्याशा मोठ्या म्हटलात तरी चालेल, 12 12.5 आणि ट्रान्सपरंट आहे, त्याला अजिबात अस्तर लावलेलं नाही. प्रिन्सेस कट आहे, डीप नेक आहे आणि पुढे याला राऊंड नेक आहे, मागे डीप नेक आहे आणि पाठीमागे याला डोरी लावलेली आहे. त्यानंतर आज शिवलेले काही ब्लाऊज आहेत, त्यातले हे सिम्पलमध्येच आहे, 4 टक्स आहे. हे बघा 4 टक्स आहे आणि 34 चेस्ट साईजचं किंवा 33 चेस्ट साईजचं हे ब्लाऊज आहे. अजून सुद्धा ह्यांचे ब्लाऊज खूप सारे शिवायचे आहेत आम्हाला. हे ब्लाऊज आता उषा आली तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल, उषांनी हात शिलाई करत होती ते ब्लाऊज आहे. ती अजून एक ब्लॅक ब्लाऊज आहे, ह्याच्यातलंच ते कंप्लीट करायचं होतं मला, ते सुद्धा मी कंप्लीट केलेलं आहे. आणि अजून एक ब्लॅक ब्लाऊज इनकम्प्लीट आहे आणि 2-3 ब्लाऊज अजून शिवायचे आहेत कालच्या स्लॉटमधली, कारण ते उद्यापर्यंत शिवावेच लागतील, कारण ते उद्या संध्याकाळपर्यंत जातीलच. हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा 34 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे, 33 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे कटोरीमध्ये. आणि सगळ्यात आजचा सगळ्यांना आवडलेला जो ब्लाऊज, मला सुद्धा फार आवडला तो आणि फार वेळ खाल्लेला ब्लाऊज आहे तो हा आहे. याचं क्लायंट न्यायला येतंय, 4 वेळा कॉल करून झालेला आहे की ताई ब्लाऊज झाला की नाही. त्यांनी खूप सारे ब्लाऊज दिलेले आहेत आणि त्याच्यातला त्यांना हा संक्रांतीला घालायला ब्लाऊज पाहिजे. हे पहा, इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय. ह्या ब्लाऊजची साडी पण तुम्हाला दाखवते मी. तर इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय. 4 टक्स आहे, पॅडेड आहे, ह्याला ट्रिपल अस्तर लागलेला आहे. पॅडेड ब्लाऊजमध्ये 4 टक्स आणि ट्रिपल अस्तर आहे. फिनिशिंगला खूप सुंदर दिसतोय, बसायला खूप सुंदर बसतो आणि फिटिंगला त्याहून सुंदर बसतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि ह्याला अशा पफ स्लीव्ह शिवलेल्या आहेत. त्याची जी बॉर्डर होती तितकीच बॉर्डर फक्त पुढे दाखवलेली आहे किंवा त्यांना हवी होती तितकीच बॉर्डर. कपडा थोडासा ॲडजस्ट करावा लागला मला, कारण हे कट पीस होते वेगळे वेगळे, फ्रंट बॅक वेगवेगळे असल्यामुळे. ही ते डिझाईन होते, त्यांना ही डिझाईन बॅकला हवी होती, कारण त्या म्हटल्या फारशी साडी घातल्यानंतर पुढे तर डिझाईन दिसून येत नाही पदर घेतल्यानंतर, तर ही बॅकला जाऊ दे. बॅक हुक आहे या ब्लाऊजला. हे ब्लाऊज अर्धवट असतानाच ह्याला स्लीवच्या डिझाईनची ॲडजस्टमेंट होती, अटॅचमेंट होती, शिलाई बाकी होती. त्यावेळेला हे जे ब्लाऊज आहे ते ऑलरेडी उषाने हातशिलाई आणि हुकलूक करून गेली होती. त्यानंतर मी हे तुमच्या समोरच आता बाह्याची जोडलेली. यांची साडी तुम्हाला दाखवते. तरी पहा, ही ह्याची साडी आहे, खूप सुंदर साडी आहे, पूर्ण जॉर्जेटमध्ये साडी आहे आणि ह्याची ही बॉर्डर आहे ब्लाऊजची, जी डिझाईन पुढे आहे तीच बॉर्डर पूर्ण साडीला आहे. खूप सुंदर साडी आहे, रेग्युलर रेंजमध्येच आहे. मला वाटते 1000 ते 1200च्या रेंजमध्ये ही साडी असेल. खूप सुंदर आहे. ह्याची कॉपर गोल्डनमध्ये बॉर्डर आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते.
आणि या साडीवरती तुम्ही जर ब्लाऊज म्हटलात तर इथे साडी ठेवून दाखवते तुम्हाला. हा इतका सुंदर लुक देणार आहे हा ब्लाऊज की विचारू नका. इतका सुंदर हा याचा लुक दिसणार आहे. तर हा ब्लाऊज सगळ्यांनाच आवडला. शिवत असताना सुद्धा 1-2 क्लायंट आलेले ब्लाऊज देण्यासाठी, त्यांना सुद्धा खूप आवडला. आणि खूप सारे डिमांड आहेत, लहान मुलांचे फ्रॉक शिवून द्या आम्हाला. आता बोरनान वगैरे असा संक्रांतीनंतर हळदी कुंकू म्हणा, बोरनान म्हणा, तर थोडेसे ट्रेडिशनल लुक आणि ट्रेडिशनल दिसणारे ड्रेस सगळ्यांनाच हवे असतात. तर असा होता आजचा दिवस, जो की आता संपत आलेला आहे. अजून थोडा वेळ मला शॉपमध्ये थांबावं लागेल. आता 7:45 वाजलेले आहेत. अजून तासभर मी थांबेल आणि थोडंसं कटिंग आहे किंवा थोडंसं 1-2 ब्लाऊज अजून शिवायचं आहे, ते शिवून हात शिलायला देईल. म्हणजे सकाळी उषासुद्धा ते तयार करून घेऊन येईल. कारण आज आहे 13 तारीख, उद्या 14 तारीख, उद्या भोगी आहे. सगळ्यांना हे ब्लाऊज आणि ऑर्डर्स उद्या कंप्लीट द्यावे लागतील, कारण परवा सगळ्यांना ते घालायचे असतात. मला सुद्धा सणामुळे दुपारी येणं लवकर जमतं नाही जमतं, त्याच्यामुळे कोणाचे ऑर्डर इनकम्प्लीट करून ठेवणं नको. सगळ्यांना पटापट दिला की टेन्शन मलाही राहणार नाही. चला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज कसे वाटले, ड्रेस कसे वाटले, टॉप्स कसे वाटले, किंवा काही कटिंगमध्ये दाखवलेलं थोडं क्लिप असं ॲडजस्ट केलेलं त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आणि आजचा असे दोन्ही मिळून 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा व्हिडिओ एक करून तुम्हाला दाखवलेला आहे. कारण कालचं काम इनकम्प्लीट राहिलं होतं, त्याच्यामुळे मी हे आज दाखवलेलं आहे. आणि असा काही संक्रांतीचा आमचा वर्कलोड चालू आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ आहे ते शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.